आपकी अदालतमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर आरोप आहे की हे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीला चिटकून राहू इच्छितात. शिवराजजी, प्रियंका गांधींनी ही गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की 18 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत, सत्तेत आहेत, आणि जेव्हा इतकी वर्ष सरकारमध्ये बसून राहतो माणूस तर थोडा आळशी होऊन जातो. जेव्हा इतकी वर्ष खुर्चीवर बसून राहतो तर लोक त्याचा चेहरा पाहून पाहून त्रासून जातात, आणि खूप सारी लोक म्हणतात की फटीक आला तुमच्या चेहऱ्यापासून. आता प्रियंकाजींना काय त्रास आहे मला माहित नाही 18 वर्षापासून. मी जर मुख्यमंत्री आहे तर पार्टीच्या इच्छेने आणि जनतेच्या आशीर्वादाने. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा पहिल्यांदा 2005 मध्ये मुख्यमंत्री बनलो तर मला माहित नव्हतं की मी मुख्यमंत्री बनणार आहे. भारतीय जनता पार्टीची पार्लमेंटरी बोर्डची बैठक होत होती. मी दिल्लीमध्ये 7 पंडित पंत मार्गावर राहायचो. मी मेंबर ऑफ पार्लमेंट होतो. तर अचानक माझ्या पत्नीने मला उठवलं. मी कधी दिवसा झोपत नाही, पण माहित नाही त्या दिवशी मी कसा थोडा वेळेसाठी झोपलो. तर मला जागवलं. तेव्हा टीव्हीवर पट्टी चालू होती की पार्लमेंटरी बोर्डने ठरवलं आहे की तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं जाईल. मी बोललो तू पण झोप, स्वप्न नको पाहूस. त्यांनी म्हटलं नाही नाही बरोबर आहे. तेवढ्यातच माझ्या घराची घंटा वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर भूपेंद्र हुड्डाजी उभे होते, जे हरियाणाचे मुख्यमंत्री बनले होते. पण माझे शेजारी मेंबर ऑफ पार्लमेंट होते. त्याच्या आधी तर आजूबाजूलाच आम्ही राहायचो, 7 नंबर आणि 9 नंबर. तर ते मला शुभेच्छा द्यायला, पहिली शुभेच्छा मला हुड्डाजींनीच दिली की अरे तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात. त्याच्यानंतर पार्टी कार्यालयातून आमचे सेंटर महामंत्रीजींचा तात्काळ फोन आला आणि म्हणाले कार्यालयात येऊन जा. मी कार्यालयात गेलो तर मला सूचना दिली गेली की तुम्हाला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार्टी देत आहे. मी गेलो आणि शपथ घेतली, मुख्यमंत्री बनलो. जनता जोपर्यंत आशीर्वाद देईल, पार्टी जोपर्यंत म्हणेल तोपर्यंत मी मुख्यमंत्री राहीन. प्रियंकाजींच्या वाटण्याने आणि राहुलजींच्या वाटण्याने थोडेच काही होणार आहे. पण शिवराजजी, पार्टीमध्ये पण तर खूप लोक असतील, त्यांची पण इच्छा असेल की मी मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री बनावं. खूप लोक वर्षांपासून काम करतायत. तुम्ही नेहमीच नॉट आउटचं चिन्ह देतात तुम्ही, आणि त्या बिचाऱ्यांना बॅटिंगच पडत नाही. नाही, आम्ही सर्व लोक सामायिक रूपाने मिळून काम करतो. त्याला जी जबाबदारी दिली जाते तो ती पूर्ण करतो. पुढेही ज्याला जी जबाबदारी दिली जाईल तो ती पूर्ण करेल. हे खरं आहे की जेव्हा कमलनाथचं सरकार गेलं होतं आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पाहिजे होते, तर केंद्राची इच्छा ही होती की तुम्ही सेंटरमध्ये येऊन मोदीजींच्या सरकारमध्ये मंत्री बनावं आणि कोणा दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवावं. नाही, मला तर हे कधी नाही सांगितलं गेलं. मला तर पार्टीनेच आदेश दिला की आता तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं आहे. पार्टीच्या आदेशाने आणि पार्टीच्या निर्णयाने मग मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. प्रधानमंत्रीजींचा आशीर्वाद मिळाला आणि प्रधानमंत्रीजींनी तर गुजरातमध्ये पूर्णच्या पूर्ण सरकार बदललं, कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलला. तर शिवराज सिंग चौहानवर असं काय प्रेम जागा झालं की तुम्हाला परत बनवून दिलं? मी एक गोष्ट सांगतो, मोदीजी अद्भुत आणि अद्वितीय नेते आहेत. ते कोण्या इंडिव्हिज्युअलवर प्रेम नाही करत. हे कोणाला गैरसमजूत नको असायला, मलाही गैरसमजूत नकोही. ते प्रेम करतील तर प्रेमाखातर कोणालाही बनवून देतील. जर श्रीमान नरेंद्र मोदीजी प्रेम करतात तर ते देशावर प्रेम करतात, देशाच्या जनतेवर प्रेम करतात. 140 कोटी देशवासियांवर ते प्रेम करतात आणि त्यांच्या सेवेत त्यांनी आपलं पूर्ण जीवन समर्पित केलं आहे. इतके कठोर परिश्रम, दिवस आणि रात्र मेहनत करतात. कोणी नेता जगात कधी पाहिला आहे? 24 तास 365 दिवस एकच धुंद. अजून चांगलं कसं, अजून चांगलं कसं, अजून सर्वोत्तम कसं. ते केवळ फक्त जे चांगलं काम करतात दिवस रात्र त्याच्यावरच प्रेम करतात. राग असा नाही राहत की तुम्ही काहीच करू नका आणि तुमच्यावर प्रेम होत राहील. त्यांचं प्रेम असं कधीच नाही राहत. ते स्वतः दिवस आणि रात्र काम करतात. आता कितीतरी वेळ आम्हाला वाटतं ते जबाबदारी देतात, आता काही योजना बनवतात. मी प्रयत्न करतो आयडियली इम्प्लिमेंट करायची प्रयत्न करतो. ते बोलले स्वच्छता, स्वच्छ भारत. आम्ही मेहनत केली. मी पूर्ण मध्य प्रदेशात फिरलो आणि मध्य प्रदेश स्वच्छतेमध्ये नंबर 1 राज्य आहे. ते म्हणाले पाणी वाचवा, जलसंरक्षणात मध्य प्रदेश नंबर 1 राज्य आहे. त्यांनी स्मार्ट सिटी योजना आणली. स्मार्ट सिटीमध्ये मध्य प्रदेश नंबर 1 राज्य आहे. त्यांनी म्हटलं PM स्ट्रीट वेंडर योजना आम्ही इम्प्लिमेंट केली, नंबर 1 आहोत आज. मध्य प्रदेश डझनभर योजनांमध्ये प्रधानमंत्रीजींच्या नंबर 1 आहोत. आणि नंबर 1 वर असून सुद्धा जेव्हा आम्हाला हे वाटतं की आता तर आम्ही खूप चांगलं केलंय, प्रधानमंत्रीजी खूप शाबासकी देतील,
पण जेव्हा ते बोलतात तर ते म्हणतात की हे तर चांगलं आहे, पण अजून 4 गोष्टी असत्या तर अजून चांगलं झालं असतं. कामाची इतकी भूक आहे त्यांच्यात, अजून करा, अजून करा, अजून करा, अजून करा. कधी ज्याला आपण म्हणतो ना की नाही नाही ते पूर्ण झालं, नाही अजून उत्तम, भारत पुढे जावा, कसा पुढे जाऊ शकतो, कसा सर्वोत्तम तर करू त्यांच्या शकतो. सरकारमध्ये मंत्री होणं किंवा त्यांच्या सरकारमध्ये चीफ मिनिस्टर होणं हे अडचणीचं काम आहे. अडचणीचा नाही, आनंदाचा विषय यासाठी आहे कारण आम्ही आमचं सर्वश्रेष्ठ द्यायचा प्रयत्न करतो आणि तेही सर्वश्रेष्ठ देतात आणि लोकांकडून सर्वश्रेष्ठ घेण्याचा प्रयत्न करतात, ज्याने आपला देश आज जो कधी मागे राहून गेला होता, बघा 9 वर्षात देश बदलला राजाजी. हाच गर्व आहे. हे म्हणण्यासाठी मी नाही म्हणत आहे, यासाठी म्हणतोय की मी ते माझ्या पार्टीकडून येतात, ते तर देशाचे नेता आहेत, देश नाही. त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने, आपल्या परिश्रमाने, आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी या हुद्द्यावर ते पोहोचलेत की नरेंद्र मोदीजी आज जगातले लीडर आहेत, जगाचे सर्वाधिक लोकप्रिय नेता आहेत आणि जग आज त्यांच्या पाठीशी उभा आहे. खूप मुद्द्यांवर ते जगाचं नेतृत्व करत आहेत. आम्हाला हे पाहून खूप गर्व होतो. आणि जेव्हा प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदीजी जगातले देश, मोठमोठे देश सर्वोच्च सन्मान देतात, तर तो सन्मान 140 करोड भारतवासी यांचा असतो आणि छाती गर्वाने फुलून जाते. तुम्ही बघा, असा अद्भुत प्रधानमंत्री कुठे पाहिला आहे की रशिया असो किंवा अमेरिका असो, दोघेही लालायित असतात. तो अमेरिका ज्याने कधी मुख्यमंत्री असताना व्हिसा द्यायला मनाई केली होती, व्हाईट हाऊस मध्ये रेड कार्पेट टाकले जातात आणि राष्ट्रपती दाम्पत्य डोळे नजरा लावून बसले असतात आणि आम्हा सगळ्या भारतवासियांची छाती गर्वाने फुलून जाते. तो प्रधानमंत्री जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं होतं आणि आपले मुलं फसले होते, तर मुलांना कसं काढून आणायचं, एक फोन रशियाच्या राष्ट्रपतींना जातो आणि एक युक्रेनच्या राष्ट्रपतींना जातो आणि म्हणतात की तिरंगा घेऊन जेव्हा आमची मुलं निघतील तेव्हा युद्धविराम झाला पाहिजे, जेणेकरून आमच्या मुलांना सुरक्षित निघता येईल. भारताचे मुलं तिरंगा हातात घेऊन निघतात तेव्हा रशियाच्या तोफाही थांबतात, युक्रेन पण थांबून जातो आणि आमची मुलं भारत माता की जय म्हणून निघून येतात. मागे मागे बांगलादेशवाले सुद्धा येतात. हे प्रधानमंत्री आहेत. तर हे प्रधानमंत्री तर आणखी चांगला देश कसा पुढे जाईल. आणि मी आज म्हणत आहे, आज म्हणतोय मी आपकी अदालतमध्ये, नरेंद्र मोदींच्या हातूनच, त्यांच्या डोळ्यासमोरच आणि आपल्या डोळ्यासमोरही भारत पुन्हा विश्वगुरु बनेल. कोणीही थांबवू नाही शकणार. एक नरेंद्रने 100 वर्ष आधी सांगितलं होतं, स्वामी विवेकानंदजींनी 100 वर्ष आधी सांगितलं होतं. ते म्हणाले होते की महानिशाचा अंत जवळ आहे, सुधीरची रजनी समाप्त झाली असं वाटत आहे. जे आंधळे आहेत ते पाहू शकत नाही, जे बहिरे आहेत ते ऐकू शकत नाही, पण मी स्पष्ट रूपात बघू शकतो की भारत माता पुन्हा एकदा अंग झटकून उभी होत आहे आणि विश्वगुरूच्या पदावर बसत आहे. एक नरेंद्र यांनी म्हटलं होतं, स्वामी विवेकानंदांनी, दुसऱ्या नरेंद्रच्या हातून हे पूर्ण होत आहे. शिवराजजी, यावेळी तर तुमच्या समोर चॅलेंज आहे मध्य प्रदेशच्या निवडणुकांचे. तर काय निवडणूक पण प्रधानमंत्रीच्या नावाने त्यांच्या कामावर लढवली जाईल? बघा, मोदीजींना पूर्ण देश श्रद्धेने पाहतो, त्यांच्या पाठीशी उभा राहतो. तर मोदीजी तर सगळ्या जागेवर आहेत, पूर्ण देशात आहेत, मध्य प्रदेशात पण आहेत, मध्य प्रदेशमध्ये मनातही प्रदेशमध्ये आपल्या पार्टीचं काय कराल? ते म्हणतात की तिकडे 3 प्रकारची लोक आहेत, एक नाराज, एक महाराज आणि एक शिवराज. त्रास काँग्रेसचा हा आहे की जेव्हा आम्ही सगळे मिळून काम करतो तर त्यांची रात्रीची झोपही उडून जाते. स्वप्नात सुद्धा आम्हीच दिसतो. जसा बैलाला कपडा दाखवतात लाल, तो भडकून जातो, तसंच स्वप्नातही कमलनाथजी, दिग्विजयजी झोपेतच कितीतरी वेळा शिवराज 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 ओरडत असतील. तर आता स्वप्नातही आम्ही दिसतो आणि ते आम्हाला या प्रकारे विश्लेषणांनी संबोधित करतात. त्यात मी काय करू शकतो? पण हे खरं नाहीये का की मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी डिवायडेड आहे? नरेंद्र सिंग तोमर केंद्रात आहे पण MP मध्ये काम करू इच्छित नव्हते म्हणून. नाही, हे खरं नाहीये. भारतीय जनता पार्टी पूर्ण प्रकारे एकजूट आहे. सिंध्याजींसोबत हे जे लोक आले ते दुधात जशी साखर मिसळून एक होऊन जाते, तसेच भारतीय जनता पार्टीत एकरूप झालेत. आणि मला हे म्हणताना आनंद आणि प्रसन्नता आहे की आम्ही सगळे मिळून काम करत आहोत. आणि हो, इतकं जरूर आहे की काम करण्याची पद्धत नक्कीच वेगळी असते. 2 भावांची कार्यशैली सुद्धा एकसारखी नसते. जसे म्हणतात मुंडे मुंडे मतर भिन्ना, वेगवेगळे प्रकारचे विचार सगळ्यांचेच असतात. आणि आपल्या इथे हेही म्हणतात की औषध विपरा बहुधा वदंती, सत्य एक आहे, वेगवेगळ्या प्रकारे लोक बोलून देतात. तर म्हणजे काम करायची पद्धत वेगळी असू शकते. पण सिंधियाजींच्या पण मनात कधी कधी इच्छा होत असेल ना की मी पण मुख्यमंत्री बनावं.
का नाही व्हायला हवंय कोणाच्याही मनातही? इच्छा पण असणं काही तुम्ही वाईट बनू गोष्ट देत नाही नाहीये. ते तर पार्टी बनवेल, जनता बनवेल ना. पण आम्ही सगळे लोक काहीतरी मिळून ट्रिक असेल तुमच्याकडे की 18 वर्षांपासून मुख्यमंत्री बनलात आणि यावेळी परत तुमच्या नावावर निवडणूक लढवल्या जात आहेत. तर ते जे सिक्रेट आहे ते सांगून टाका. नाही, हे काही सिक्रेट नाहीये. मेहनत खूप करा, काम करा, करत राहा आणि एक गोष्ट, सगळ्यांना स्नेह द्या, प्रेम करा, आदर द्या, अहंकाराने कधीच भरू नका. मला एक श्लोक गीताचा मी आज सांगू इच्छितो, जो मला खूप प्रेरणा देतो. सात्विक कार्यकर्ता कोण? चांगला काम करणारा कार्यकर्ता कोण? जेव्हा हे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारलं, तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, मुक्त संगो, अनहमवादी, धृती उत्साह समन्विता, सिद्धी असिद्ध्यो निर्विकारा, करता साध्विक उच्छिते. मुक्त संगो म्हणजे जो संघपासून मुक्त राहील, सगळ्यांना समान मानेल. राजनैतिक भाषेत सांगायचं तर गटबाजीपासून माझे तुझ्यापासून दूर राहणारा, सर्वांवर समान प्रेम करेल आणि जो ज्या लायकीचा आहे त्यांच्या सोबतच काम ठेवेल, हा मुक्त संघ आहे. अनहमवादी म्हणजे अहंकार सोडलेला, म्हणजे गर्व नाही असायला हवा, इगो नाही असायला हवा. ज्यात अहंकार आला तो सेवा नाही करू शकत. तर अहंकार नका आणू कधी, विनम्र बनून राहा. आणि धृती म्हणजे धैर्य. खूप वेळा परिस्थिती येते, तुम्ही धैर्य गमावून बसता, त्रासून जाता, पण धैर्य नका गमावू. आणि उत्साह याचा अर्थ हा आहे की तुमच्यामध्ये काम करण्याची आग नेहमी जळत राहिला पाहिजे. जर उत्साह नाही तर तुम्ही काहीच करू नाही शकणार. मन के हारे हारे, मन के जीते जीत. तर हा उत्साह असायला पाहिजे. जर एखाद्या वेळी यश नाही मिळालं तर तुम्हाला धैर्य नाही गमवायला पाहिजे. आणि शेवटी ते म्हणतात की सिद्धी असिद्धी निर्विकारा. जर यश नाही मिळालं पण कशाला काळजी करता? प्रयत्न केला, नाही मिळालं तर ठीक, मिळालं तरी ठीक आहे. आता 18 मध्ये आम्ही सरकार नाही बनवू शकलो, वोट आम्हालाही जास्त मिळाले होते, सीट काँग्रेसला मिळाले होते, बहुमत त्यांचंही नव्हतं. आम्ही 1 मिनिटाचाही उशीर नाही केला. त्याच आनंद आणि प्रसन्नतेने गव्हर्नरांना राजीनामा दिला आणि बोललो नाऊ आय एम फ्री. बघा, जसं तुम्ही सांगता ना की कामाला लागलो. जसं तुम्ही सांगता ना की अर्जुनने कृष्णाला काय विचारलं, आजच्या राजनीतीत राहुलजींनी लालूजींना विचारलं की मोदीजींना कसं हरवायचं, तर ते म्हणाले सगळ्यांना एकत्र घेऊन इंडिया बनवूया. तर हे मोठं चॅलेंज आहे तुमच्या समोर. इंडियाला वाचवायला त्यांनी इंडिया बनवलेली आहे. हे INDIA हे एकत्र काही प्रेमाने नाही झाले आहेत. यांचे विचार एक नाहीत, यांचा उद्देश एक नाही, यांचे सिद्धांत एक नाही. हे वेगवेगळे राज्यात भांडत राहतात दिवस रात्र. सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, यांच्या सगळ्यांच्या मागे तुम्ही ED CBI लावलेली आहे. 2 गोष्टी आहेत. ही गोष्ट तर तुम्ही एकदम बरोबर बोललात, मी ती नंतर एक्सप्लेन करीन. एक तर नरेंद्र मोदी यांचे व्यक्तित्व इतकं मोठं आहे आणि जनतेचं इतकं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना मिळतं आहे की त्यांच्या पक्षात समर्थनाची लाट आणि महापूर आहे. आणि तुम्ही पाहिलं, जेव्हा नदीत पूर येतो तेव्हा पुरापासून वाचण्यासाठी म्हणून एका झाडावर कितीतरी प्रकारचे जीवजंतू चढून बसतात. मी नर्मदा नदीमध्ये एकदा पूर आला होता, तेव्हा आम्ही काही लोकांना वाचवायला गेलो, तेव्हा एका झाडावर एक माकडही चिटकलेला होता, एक माणूसही बसला होता, एक सापही होता, मुंग्या सुद्धा होते. पण ना तर साप फुतकारत होता, ना माणूस काठी उचलून मारत होता, ना माकड उड्या मारत होता. कारण की खाली पुराचं पाणी होतं, मरून जातील. आपापल्या फांदीवर सगळे चिटकून बसले विरोधी होते. पक्षांना माकड आणि साप म्हणत आहात? नाही, नरेंद्र मोदीजींच्या समर्थनात महापूर आहे देशात, की हे सगळे आमचे तसेच उदाहरण देत आहे की जसे ते बसून जातात तसेच विपक्षी नेते एकाच झाडावर चढले आहेत, विचारांच्या कारणाने नाही. आणि दुसरी गोष्ट, भारतीय राजनीतीमध्ये आधी चालायचं की नेता काही पण पाप करू देत, करप्शन, भ्रष्टाचार, काही पण, शेवटी शिक्षा होतच नव्हती, वाचून जायचे. नरेंद्र मोदीजींनी म्हटलं, ना खाऊंगा ना खाने दूंगा. आणि गडबड करणाऱ्यांना अजिबात नाही सोडणार. कोणी कोणत्या खानदानातून आला आहे याची चिंता केल्या विना ज्याने गडबड केली त्याच्या विरुद्ध कारवाई होत आहे, तर त्या कारवाईपासूनही घाबरत आहेत की भ्रष्टाचार नाही चालणार, बेईमानी नाही चालणार. म्हणून आता कारवाई होते तर सगळे घाबरलेले आहेत की मारले जाऊ सगळे, आणि म्हणून हे सगळे एकत्र होत आहेत. शिवराजची निवडणूक तुमच्या समोर आहे आणि सगळे विरोधी पक्ष एकत्र मिळून लढत आहेत. तर मामाचा सामना करण्यासाठी एक दिल्लीवरून काका तिथे गेलेत, तर त्याचा काही फरक पडेल? बघा, मामाचं नातं आहे, आत्मीयतेचं नातं. जेव्हा मी मुलीला लाडकी लक्ष्मी बनवलं तेव्हा छोट्या छोट्या मुलींनी मला मामा म्हणायला सुरुवात केली. नंतर आमच्या मुलांसोबत माझा प्रेमाचे संबंध आहेत, नेहमी त्यांना भेटतो,
नंतर मुलांनी मला मामा म्हणायला सुरुवात केली आणि नंतर तर आता अशी अवस्था झाली की म्हातारेही मला मामा म्हणतात की मामा आहात. पण हे प्रेमाच्या कारणाने, स्नेहाच्या कारणाने. म्हणून केजरीवाल आत्मीयतेमुळे. म्हणाले काका इथे पुढे आले आहेत. तिकडे गेल्यावर थोडीच कोणी काका बनतो. काका केजरीवाल त्यासाठी खूप काही करावं लागतं. हे बनावटी नातं जोडल्याने काम नाही चालणार. जनतेमधून ज्यांना प्रश्न विचारायचे असतील, तुमची बायको तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी दिसते आणि त्या ऍक्टिव्हली भाग पण घेतात. तर मला जाणून घ्यायचं होतं की तुमचे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. लग्न तर अरेंज झालं होतं. आधी आमच्या वडिलांनी मला म्हटलं की आता लग्न करायचं आहे. तर आधी मी तर पूर्ण जोशाने कामाला लागलो होतो. तर मी बोललो की काय करू लग्न करून, कामात इतकं लागलो आहोत. तरी हे ठरलं की लग्न करायचं आहे. कुटुंबातील लोकांनी पाहिलं, एकदा मीही बघितलं आणि लग्न झालं. पण भारतीय संस्कृतीमध्ये पती आणि पत्नी आमचे जे संस्कार आहेत, कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, व्यवहार नाही आहे. पश्चिममध्ये तर कॉन्ट्रॅक्ट आहे, पटलं तर ठीक, नाही तर तू तुझ्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने. पण भारतात हे संस्कार आहेत. पवित्र आत्म्याचं बंधन आहे, जन्मजन्माची साथ आहे आणि जेव्हा जन्मजन्माची साथ असते त्याला त्याच पवित्रतेने आम्ही निभावतो सुद्धा. तसे व्यस्त इतके राहतो की मोकळ्याचे क्षणच नाही मिळत. पण जेव्हा पण कुठे जातो आम्ही सरकारी कामांच्या व्यतिरिक्त, तर माझा प्रयत्न हाच असतो की आम्ही दोघं सोबत जाऊ. मंदिरात पूजा करायला जाऊ, बाकी धार्मिक आयोजनांमध्ये जाऊ, तिथे आम्ही सोबत असतो. आणि मी नेहमी मानतो की पतीने पत्नीला सुद्धा बरोबर आदर द्यायला पाहिजे. दोघेही समान आहेत आणि एक दुसऱ्याला पूरक आहेत आणि एक दुसऱ्याचा सन्मान करायला पाहिजे. तेव्हाच कुटुंबाची गाडी चांगली चालते आणि तेव्हाच मुलांचे संस्कारही ठीक राहतात. हे भारताचे विचार आहेत बेटा.